मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग ऑल. सकाळी आज खूप लेट झालेला होता आणि थोडा वेळ पण झालेला होता आणि टिफिन पण करायचा होता, म्हणून बरोबर आवरलं. आणि ते सर्व झाल्यानंतर मी फ्रेश वगैरे होऊन गेली होती आणि फ्रेश वगैरे होऊन झाल्यानंतर टिफिन वगैरे करते, कारण की 8 वाजून गेले होते. 8 जास्त म्हणजे 8पेक्षा कमीच वाजलेले होते. उशीर झालेला होता आणि टिफिनची वेळ झाली होती आणि 8:30 वाजेपर्यंत नरोबा निघून जाते. एवढं उशीर कशाला तर चालू झालेलं होतं. थोडं लवकर नाही उठता येत का काय, हे सर्व बोलणं आपल्यालाच राहत असते, म्हणून पटापट आवरलं मी. आणि इथे फेसवॉश वगैरे करून घेतला, नंतर टिफिन वगैरे करून घेतलं. आणि इथे फेसवॉश झाल्यानंतर थोडं करूनच राहिली ती, तिथून ओरडणं चालू झालं होतं, लवकर लवकर कर, लवकर लवकर कर, मला उशीर होत आहे. म्हणून मी पटापट आवरून घेतलं. आवरल्यानंतर सर्व टिफिन वगैरे झालेला होता. टिफिन वगैरे करून आलेली होती आणि नंतर वरची रूम साफ करत होती. खालची कामं पूर्ण होऊन गेलेले होते आणि वरची कामं व्हायची होते. आल्यानंतर मी पहिले अजून एक वेळा फेसवॉश केला आणि पुन्हा चेहरा धुवून घेतला. एवढी गरमी आहे का खूप जास्त, खूप ऊन पडून राहिली आणि उन्हाळ्यासारखी गरमी पडून राहिली. इथे साफसफाई करून राहिलेली होती आणि इथे झाडझूड वगैरे करून राहिली. छोटीशीच रूम आहे, पण एवढं निघते ना कचरा खूप जास्त, आणि काय सांगावं. आणि अंश पण इकडे तिकडे कचरा वगैरे करत, खूप कचरा निघत असते. नंतर मी पोछा वगैरे ओला केला आणि पटापट पोछा वगैरे करून घेतला. मला असं वाटतं की मी खूप जास्त बारीक वाटून राहिली, पण सर्वजण मला म्हणून राहिले की खूप बारीक झाली, पण मला नाही वाटत की मी बारीक झाली. तुम्हाला वाटत असेल नक्की सांगा मी बारीक झाली. मग नंतर मी खालतं वगैरे गेले, सर्व कामं आटोपले होते. नंतर मी गॅस वगैरे घासून घेतला. गॅस घासल्यानंतर जे उरलेला स्वयंपाक होता ते करून घेतला. रोज माझं डेली रुटीन असते गॅस घासणं टिफिन झाल्यानंतर, कारण की सर्व आवरसावर झालेलं होतं, पण गॅस घासायचं राहिलेलं होतं. पूर्ण झाडझूड वगैरे खालच्या रूमाच्या वगैरे झालेल्या होत्या आणि इथे फक्त गॅस वगैरे पुसून घेतली, घासून घेतली. नंतर स्वयंपाक करत असते. आंघोळ वगैरे झाल्यानंतर जे राहिलेला स्वयंपाक असते ते करून घेत असते मी. इथे गॅस ओटावर छान स्वच्छ वगैरे केला आणि नंतर पुरणपोळ्या वगैरे करत होती मम्मी. नंतर पुरणपोळी झाल्यानंतर सर्वजण नाश्ता करून घे पुरणपोळीचं, कारण की गणपतीचे जे शेवटचा दिवस होता तेव्हा पुरणपोळी केलं होतं. मोदका करायचे होते विसर्जनच्या दिवशी, म्हणून ते पुरण वाचलेलं होतं, म्हणून मम्मी पुरणपोळी टाकून राहिली, म्हणजे ते नाश्ता होऊन जात असते इथे. म्हणून आमच्याकडे पुरणपोळी खूप आवडत असते, मला नाही आवडत. नंतर चतुर्थी असल्यामुळे आंघोळ वगैरे करून घेतली, डोकं वगैरे धुवून घेतलं मी. इथे आंघोळ वगैरे करायची तयारी झाली होती. इथे बघू शकतो माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. केस धुवून टाकले आणि चतुर्थी असल्यामुळे केस धुवा लागलं. इथे अंश आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी खेळत असते. इथे माझी पूजा वगैरे झाली आहे. नंतर आम्ही रिमोट आणायला गेलो, कारण की माझ्या पोरांनी रिमोट टाकलेला. नंतर यांचं नेहमीचंच नाटक राहते की कुठेही जायचं पहिले पेट्रोल पंपमध्ये जायच लागते यांच्यासोबत. एवढी गर्दी असते पेट्रोल पंपमध्ये खूप जास्त. आणि नंतर आम्ही दमकोटवाडमध्ये गेलो रिमोट आणायला. प्रत्येक रिमोट, टीव्हीचे रिमोट आम्हाला तिथेच भेटत असते. एवढी गर्दी असते खूप जास्त. सक्करतेला असते, ज्याला माहीतच नाही ते नक्की सांगा. नंतर भाजीपाला घेतला मी, कारण की घरी भाजी नव्हती, म्हणून भाजीपाला सक्करतेला गेलीच होती, तर मी भाजी वगैरे घेऊन घेतली. ते एवढे महाग भाजीचं का खूप जास्त. आणि 40 रुपये 20 रुपये पाव वांगे आणले, 40 रुपये पाव भेंड्या आणल्या. नंतर आम्ही जाता जे गणपती तिसरा दिवस होता, तिसरा का चौथा दिवस होता, तरी गणपती उठून राहिले होते. इथे बघा रथ वगैरे चाललेला होता आणि आम्ही घराकडे निघत होतो. नंतर आमची गरब्याची प्रॅक्टिस चालू झाली होती, कारण की 10 दिवस वाचले होते.